हे बघा अनिल, मला तुमची मनस्थिती कळते. अहो पण तो पियुष असा अचानक पळून जाईल याची आम्हालाही कल्पना नव्हती. हे बघा, माझे सहकारी त्याला शोधताय. त्याच्या घरावर पाळत ठेवले आम्ही. त्याचा फोन सुद्धा ट्रॅक करायचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यामध्ये आता जरा गाडी मिळायला वेळ लागेल. अहो पण निदान आपल्याला तपासाची दिशा तरी मिळाली. हे तरी कन्फर्म झालं की हे सगळं पियुषने केलंय, तोच खरा गुन्हेगार. मॅडम, मला एक कळत नाही, त्या पियुषकडे आपल्याला किल्ली सापडली होती, पण त्याला पळून जायची संधी का दिली आपण? त्याच वेळी धरून ठेवायला पाहिजे होता त्याला. मॅडम, पियुषची बायको पल्लवी, तिच्याकडून कळलं की तो काल रात्री घरीच होता. पण परवा म्हणजे ज्या रात्री कार चोरीला गेली त्या रात्री तो हॉस्पिटलमध्ये पेशंटला बघायला गेला होता आणि रात्रभर घरीच नाही आला. खोटं आहे हे सगळं. म्हणा का तो हॉस्पिटलमध्ये नाही, मी सांगतो संजयची कार चोरायला गेलता तू. हो बंडू, जरा शांत हो. मॅडम, हे पियुषचे कॉल डिटेल्स. हां, त्यातला प्रत्येक कॉल चेक कर. आणि मनाली, पियुष ज्या हॉस्पिटलमध्ये गेला होता तिथे फोन करून कन्फर्म कर. मॅडम, मला एक गोष्ट कळली नाही. म्हणजे तुम्ही त्या मॅनेजरला पियुषवरती नजर ठेवायला सांगितली, पण मग तेव्हाच पोलिसांना का नाही बोलवलं आपण? म्हणजे पियुषच्या ड्रॉवरमध्ये आपल्याला किल्ली सापडली की तेवढा पुरावा पुरेसा होता ना आपल्याला. हाच प्रश्न बंडूला सुद्धा पडला. कसं आहे ना सेठ, ती किल्ली त्याच्या ड्रॉवरमध्ये सापडल्यानंतर मला क्लिक झालं. खरंच जर त्याने डुप्लिकेट किल्लीचा वापर करून संजयची गाडी चोरली असेल तर ती किल्ली तो स्वतःच्या कामाच्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये अगदी सापडेल अशा ठिकाणी का ठेवेल? इतका मूर्ख तो नक्कीच नाही. आणि मुळात गाडी चोरीला गेल्यानंतर आपली ही चौकशी होईल याचा अंदाज त्याला असेलच ना. मग त्याने ती किल्ली घरी ठेवली असती किंवा कुठेतरी लपवली असती. ती स्वतःजवळ का ठेवली असती? बघितलं काय शेठराव, म्हणून मॅडम मॅडम आहेत आणि आपण आपण आहोत. काय म्हणा का? मॅडम, तुमचं लॉजिक पटलं मला. पण तुम्हीच म्हणता ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी एकतरी चूक करतोस म्हणून. पियुषच्या ड्रॉवरमध्ये किल्ली सापडणं ही त्याची तीच एक चूक नसेल कशावरून? करेक्ट आहे, असूही शकते. बरं, हॉस्पिटलमध्ये काय म्हणाले? त्यांनी मला पुन्हा फोन करायला सांगितलंय, कारण नाईट शिफ्टचा स्टाफ आता तिथे नाही आणि हो, पेशंट अजून शुद्धीवर आलेला नाही. पण पियुष तर पळाला. पियुष पळालेला नाहीये, तो राकेश आणि समीरच्या ताब्यात. हो, तो जर खरंच गुन्हेगार असेल तर ते कळेलच. पण जर तो गुन्हेगार नसेल तर तो हरवलाय आणि आपण त्याला शोधतोय हे कळल्यामुळे खरा गुन्हेगार बेसावध राहील. बरं सेठ, तुझ्या सर्च लिस्टमध्ये एक नंबर ऍड कर. मी तुला नंबर पाठवते. मनाली, तू सध्या पल्लवी आणि हॉस्पिटलवर कॉन्सन्ट्रेट कर. हो, करते. आणि बंडू, तू संजयच्या सोसायटीतल्या लोकांवरती लक्ष ठेव. होय मॅडम.